सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत या सरकारचा, ज्याने आपल्याला किमान 12 गॅसची सिक्युरिटी तरी आपल्याला वर्षभरामध्ये देणं गरजेचं होतं. 2014 पासून ही सत्ता आहे, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. तरी पण किमान ऊर्जेसाठी 12 गॅसची सिक्युरिटी आम्हाला वर्षभरात मिळत नाहीये. 12 गॅसची सिक्युरिटी आम्हाला महिन्यात कोणत्याही महिन्यात लागू शकते. तर 12 गॅसची सिक्युरिटी आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे असं आपण म्हणू शकत नाही. या सरकारचा निषेध आहे. नितीन सरांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथे उभे आहोत आणि या आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत. प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान. मी निशाताई बसुते. आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कलेक्टर ऑफिसच्या दालनासमोर चुलीवरील भाकरी आणि झुणका आज नवीन आलेल्या आपल्या कलेक्टर साहेबांना, चुलीवर ज्या वेळेला महिला स्वयंपाक करत असतात त्यावेळेला महिलांना ज्या वेदना होतात त्या वेदनेची जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना आज एक चुलीवर बनवलेलं पिठलं आणि भाकरी साहेबांना भेट देत आहोत. जोपर्यंत गॅसच्या दरामध्ये कमी करणार नाही तोपर्यंत हे आमचं आज हे राज्यव्यापी आंदोलन आहे. यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन छेडणार हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही इशारा देत आहोत. आणि तुमच्याकडे जर गॅसचा तुटवडा असेल तर 2 नंबरने 6-7 हजार रुपयाला विकणारी टाकी ती कुठून येते त्याच्या पण प्रश्नाचं आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे. कारण गोरगरीब जनतेला 5-6 हजार रुपये म्हणजे खूप मुश्किल आहे. तर सर्वसामान्य जनतेला गॅस 1,000 रुपयाचा भरणे पण खूप मुश्किलचे आहे साहेब. त्यामुळे कलेक्टर साहेबांना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची कळकळीची विनंती आहे की त्वरित गॅसचे दर जे आहेत ते स्थगित करावेत आणि जे योग्य दर आहेत ते योग्य दर गरीब जनतेला द्यावेत आणि गरीब नागरिकांना सहकार्य करावे. तर अजून थोड्या कालावधीमध्ये जरी तुम्ही गॅसचे दर कमी नाहीत केले तर जिथे जिथे गॅसच्या सिलेंडरचे ऑफिस आहेत त्या गॅसच्या सिलेंडरवर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आणि गॅसच्या टाक्या रद्द. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका.